नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत त्वचेच्या समस्या आणि त्यावर घरगुती उपचार या विषयावरती. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ श्री स्वागत तोडकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. खरं तर वेगळी ओळख काय करून देणार, कारण गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील सरांचे निसर्गोपचार आता पोहोचलेले आहेत. रांगड्या मातीत जन्मलेले असे हे निसर्गोपचार तज्ज्ञ, आणि त्यांनी आपल्या अनेक अशा औषधोपचारांनी अनेक रुग्णांना अनेक असाध्य आजारांमधून बाहेर काढलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातून देखील सरांचे जे निसर्गोपचार आहेत ते करून घेण्यासाठी लोक येत असतात, सरांची अपॉइंटमेंट घेत असतात. ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा सरांचे अपॉइंटमेंटसाठी सरांबरोबर फोन कॉल्सवरती ते बोलत असतात. अशा पद्धतीनं एक प्रतिभाशाली निसर्गोपचार तज्ज्ञ आज आपल्या कार्यक्रमात आहेत, आणि त्यांच्याकडून त्यांच्या जो औषधांचा खजिना आहे त्या खजिन्यातून आज आपल्यासमोर काय काय येतं याची उत्सुकता मला देखील आहे. त्यामुळे चला चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं. गेल्या भागामध्ये आपण त्वचेबद्दल सर बोललो होतो आणि खूप छान असे उपचार तुम्ही सुचवले होते, सांगितले होते. याही भागामध्ये त्वचेबद्दलच मी तुम्हाला विचारणार आहे, कारण खूप महत्त्वाची समस्या आणि त्वचेची काळजी ही आत्ताच्या सीझनमध्ये सिच्युएशनमध्ये घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. उन्हाळ्यामध्ये जो आणखीन एक त्रास आपल्याला सगळ्यांना खूप महत्त्वाचा जाणवतो तो म्हणजे घामोळ्यांचा. संपूर्ण शरीरावर, काही जणांच्या पाठीवर, काही जणांच्या मानेवर अशा पद्धतीने हे घामोळे येतं आणि या घामोळ्यांनी त्रस्त असतात. काही लोकांना तर आता ते यूज टू पण झालेले असतात की उन्हाळा आला ना आणि मला घामोळा तर होणार मला, असं त्यांचं एक ते वर्षानुवर्षांचं झालेलं असतं. तर या घामोळ्यांची आपल्याला काही विशेष काळजी घेता येते का, किंवा ते होणार नाहीत म्हणून आपल्याला काही करता येतं का? हा, घामोळे होऊ नयेत म्हणून आपण तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करू शकतो. अच्छा. तुरटीचं पाणी म्हणजे पाणी जे आपण आंघोळीला घेतो त्याच्यात तुरटी फिरवायची थोडीशी, आणि त्यानं जर आंघोळ केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे घामोळे येत नाहीत किंवा आलेल्या घामोळ्या निघून जाऊ शकतात. पण उन्हाळ्यामध्ये जर समजा ताकाचं प्रमाण जर आपण ताक जर दुपारच्या वेळेत पिलं तरी सुद्धा घामोळ्यांचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही. अशा खूप काही गोष्टी असतात. आता घामोळे म्हणजे मेन म्हणजे घामामुळं, घामाच्या ह्याच्यामुळे जास्त आलेले असतात. काही जंतू असतात जे आपल्या बॉडीवरती अटॅक करतात आणि त्याच्यातून हळूहळू आपल्याला घामोळ्यांचा त्रास होत जातो. घामोळ्या उष्णतेमुळे होत जातात. उष्णता वाढलेली असते बघा, 10 वाढतो पोटातला आणि त्याच्यातून बॉडीमध्ये त्याचा कुठेही पोटात 10 झाला तर त्याचा परिणाम जो होतो तो सुरुवात आपल्या त्वचेवरतीच होतो, सुरुवात होते. म्हणजे वांग येणे असो किंवा मग ते भले तुमच्याकडं तुम्हाला घामोळे येणे असो किंवा अजून काय प्रॉब्लेम असतात, इचिंग होणे किंवा त्वचा, हे जे प्रॉब्लेम आहेत तर हे सगळे पोटा जर आपला शांत राहिला तर आपल्याला हे प्रॉब्लेम येत नाहीत शक्यतो करून. आणि त्याच्यासाठी आपल्याला ताक हे खूप छान, ताक पिण्याची पण किंवा ताक घेण्याची पण पद्धत अशी असायला पाहिजे की शक्यतो करून रवीनं घुसळलेलं ताक असावं. हल्ली ज्युसर मिक्सर वापरतात ताक हे करण्यासाठी, तर त्याच्यापेक्षा रवीनं घुसळलेलं असो, वस्त्रगाळ करून घेतलेलं ताक आणि एका ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालून असं जर ताक तुम्ही जर पिला, एकदम पातळ ताक करून, तर ते पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला त्याचा म्हणजे पोटामध्ये जे उष्णता आहे तर त्या उष्णतेवरती ते कंट्रोल करू शकतं आणि त्याच्यातून जर बघितलं तर आपल्याला घामोळ्याचा त्रास निघून जाऊ शकतो. तुरटीचंही तसंच आहे. तुरटी जे आहे ते आपल्याला ते जंतू वगैरे असतात तर पूर्वी बघा की सलूनमध्ये सेविंग केल्यानंतर त्याच्यावरती तुरटी लावायची, म्हणजे इन्फेक्शन वगैरे होऊ नये किंवा इन्फेक्शन होऊ नये. तुरटी त्या पद्धतीनं बॉडीवरती आपल्या स्किनवरती जे काही आपल्या त्वचेवरती जे जंतू आहेत त्या जंतूंना घालवण्याचं काम, काढण्याचं काम आणि तिथले जे काही घामोळे आहेत ते कव्हर करण्याचं काम ही तुरटी करते चांगल्या पद्धतीने. आपण तुरटीचा उपयोग याच्यासाठी करू शकतो. आणि असं जर बघितलं तर शेवटी कसं आहे की सिजनेबल जी फळं असतात, फळं खाणं गरजेचं आहे. ज्या ज्या सीझनला जी फळं येतात आणि ती चावून खाणं खूप गरजेचं आहे. कारण कोट्यातली उष्णता जी वाढते, हल्ली काय होतं की खूप मुलं काय करतात की म्हणजे वेगवेगळ्या व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्याच्यातून बघा की लाळ हे सगळ्यात मोठं औषध आहे आपल्या पचनक्रियेसाठी, आपल्या त्वचेसाठी. लाळ म्हणजे इतर प्राणी पक्षी जंगलातले असतात, प्राणी जे असतात, जखम झाली तर ते जिभेनं चाटून ते क्लिअर करून टाकतात आणि त्याच्यातून बघा की त्या लाळीमध्ये एवढं औषध असते की त्या लाळीतून ते बरं होऊन जाते लगेच. पूर्वी आम्हाला पण कधी काय लागलं तर आम्ही पण त्याच्यावरती लाळ लावायचो आणि ते बरी व्हायची जखम.
तर हे जे काय आहे ते लाळ जे आहे ते आज आपल्याला ते अवघड झाले. व्यसनामुळे लोक कुठेही पिच करत असतात आणि त्याच्यातून आपला खरं तर देश आणि याची काळजी तर राहून द्या, स्वच्छतेची काळजी ते घेत नाहीत, पण त्याच्यातून आपल्याला ती लाळ जी जाते, तर ही लाळसुद्धा आपण विनंती करेन सगळ्यांना, मी कृपा करून प्लीज, म्हणजे माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे व्यसनाधीन होऊ नका. आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या देशाची काळजी घ्या. तुमच्या ह्या गोष्टींमुळं अन्य कुणालाही काहीतरी त्रास होऊ शकतो, आजार होऊ शकतात, भले स्किनचेच नाहीत, अन्य कुठलेही होऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हीही स्वच्छ राहा, निरोगी राहा, इतरांना निरोगी ठेवा. आणि याच्यासाठी आपण सर बऱ्यापैकी लाळ खूप उपयोगी असते, ती केली पाहिजे. नक्की. सर आणखीन एक समस्या असते ती म्हणजे अर्थात ती आता वयोनुप्रमाणे येते, वय जसं वाढत जातं तसं ती एक स्किनची वेगळी समस्या आहे. पण एकतर वय आपलं जरी कितीही वाढलं तरी खरं वय, आता स्त्रियांना आपण जर विचारलं, भगिनी म्हणतात अनेक वेळेला की बाईंना कधी स्त्रियांना वय विचारायचं नसतं. तर पण सगळ्यांनाच वाटतं की वय वाढलं तरी आपण बाबा तरुण दिसलं पाहिजे किंवा आपली स्किन व्यवस्थित झाली पाहिजे. पण वय वाढलं की मग स्किन लूज होणे वगैरे असे प्रकार होत असतात, जे निसर्ग पद्धतीनं आहे, नैसर्गिक आहे ते. पण याच्यावरती आपल्याला काय करता येतं स्किन टाईट ठेवण्याकरता म्हणून? हे जरी वय वाढलेलं असलं तरी ही गोष्ट आपल्याला करता येते का, शक्य असते का? असते की, का नाही. जर समजा आपण आवळ्याचं तेल जर केलं आणि ते जर आपल्या याला जर, कारण बॉडीला मसाजची गरज असते, प्रत्येकाच्या त्वचेला मसाजची गरज असते, त्याच्यातून मसल्स ठीक राहतात, चांगले राहतात आणि त्याच्यातून स्किनही व्यवस्थित, आपली स्किन टाईट म्हणतो आपण. आता बऱ्यापैकी स्किन टाईटनिंग ऑइल आहेत. अच्छा. आता माझ्याकडं पण स्किन टाईटनिंग ऑइल मिळतं, पण 12,000 रुपयेपासून सुरुवात आहे त्या याची, कारण तेवढी प्युअरिटी त्याच्यात आणावी लागते. स्वस्तात मिळतात, बरोबर आहेत, पण त्यातून किती रिझल्ट येतील किंवा त्यात काय यूज केलं झालं, काय कंटेंट्स असतात हे माहीत नाही. पण 12,000 रुपयेपासून असतात, मग हे सर्वसामान्य लोकांना परवडतील असे नाही आहेत काही घटक. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही घरच्या घरी करत चला. आता स्किन टाईटनिंग ऑइल जर आपल्याला घरच्या घरी जरी करायचं असेल तर साधे गोष्टी असतात. आपल्याला खोबरेल तेल कुठेही मिळतं, खोबरेल तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्ही आवळा चिरून टाकायचा आणि हे पूर्ण ग्रीन कलरचं तेल होईपर्यंत हे तुम्ही उकळवत राहायचं. हां, एवढा एक कंटेन पुरेसा आहे खरं तर. आणि त्याच्यात पुन्हा तुरटीचं थोडीशी पावडर टाकून ते त्याच्यात, म्हणजे आफ्टर ह्याच्यानंतर, म्हणजे ते ग्रीन झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बाजूला घेता त्यावेळेस तुम्ही त्याच्यात थोडीशी तुरटी घालून जर हे हलवून ठेवलात व्यवस्थित, तुरटी विरघळली त्याच्यात, आणि ते जर तुम्ही घेतलात दरवेळेस थोडंसं शेक करून तुम्ही ते जर त्वचेला लावलात तर बऱ्यापैकी आपली त्वचा खूप आपल्याला सपोर्ट करते, खूप टाईट राहते. आणि म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतं. पण ते क्वालिटीचं घ्या, ते ऑर्गॅनिक पाहिजे, ते चांगलं पाहिजे, नॅचरल पाहिजेत आवळे वगैरे. तर ते मिळणं फार कठीण असते, कारण तेच मिळणं, ते शोधणं आणि ते आणणं आणि त्यातली प्युअरिटी बघणं. बाकीच्या काही गोष्टी असतात ज्याला रिझल्ट फास्ट आहेत, पण त्याच्यापेक्षा आपण एवढं जरी केलं, मी म्हणतोय चला 15 दिवसाच्या ठिकाणी 1 महिना जरी लागला तुम्हाला, तर स्वस्तात आणि घरच्या घरी तुम्ही हे उपचार करू शकता. 1 महिन्यात तुम्ही तुमच्या स्किनमधला फरक बघू शकता. आणि आवळ्याचे पदार्थ खायचे, या दिवसामध्ये आवळकट्टी खाल्ली पाहिजे, आवळ्याचे पदार्थ खाल्ले पाहिजेत, आवळा सरबत पिलं पाहिजे. अहो, नावातच आवळा आहे, आवळा म्हणजे लक्षात येतं की टाईट असतं ते, तर टाईट होऊन जाईल, व्यवस्थित होईल. मेन म्हणजे ग्लो पण यायला लागेल. तुम्ही करून बघा, आवळा सरबत खरंच या दिवसामध्ये खूप चांगला असतो. सर आणखीन एक समस्या अनेकांना असते, ते म्हणजे चेहऱ्यावरती डाग असणं किंवा चेहऱ्यावरती खड्डे असणं. काही जणांना असतं बघा, खड्डे असतात आणि मग त्याने पण एक कॉम्प्लेक्स येत असतो की मी वाईट दिसतो किंवा स्वतःलाच आरशात बघताना ते कसं तरी होतं आणि मग आत्मविश्वास जातो की मला अशा पद्धतीची समस्या आहे, तर मी आता कोणासमोर कसं कोणाला फेस करू. चेहरा खूप छान हवा असतो, तर ह्या खड्ड्यांपासून मुक्ती मिळू शकते का किंवा त्याच्यावरती आपल्याला काही करता येतं? करू शकतो. हे जे आवळ्याचं सांगितलं हेही करता येतं आपल्याला बऱ्यापैकी. आणि त्याच्यातून जर आपल्याला ओरिजिनल मध कुठं मिळत असेल तर तो मध घेऊन त्यानं जर समजा मसाज करत राहिलात तुम्ही, एक मसाज करत राहायचं थोडा वेळ आणि 1 तास 1.5 तास ठेवून त्याच्यानंतर ते जर समजा तुम्ही धुवून टाकलात तर खूप चांगल्या पद्धतीचे त्याचे रिझल्ट्स येतात. हळूहळू खड्डे बुजायला लागतात, स्किनला खूप चांगल्या प्रकारचा तुम्हाला छान असा रिझल्ट यायला लागतो.
बरं सर, आणखीन एक समस्या म्हणजे आता हे स्ट्रेच मार्कच्या बद्दल मी विचारणार आहे, पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्ट्रेच मार्क्स हे प्रेग्नन्सीमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला त्यांना तो त्रास होत असतो. स्ट्रेच मार्कमुळे सुद्धा अनेक जण हैराण असतात. मग तेही शोधत असतात की आम्हाला असं काही मिळेल का की जेणेकरून आपण ते स्ट्रेच मार्क निघून जातील किंवा ते होणार नाहीत, यासाठी मला काही करता येईल का? तर त्यांना काय सांगाल? यांच्यासाठी आपल्याला करंजीचं झाड असतं, करंजीच्या झाडाचं म्हणजे त्याचं ऑइल पण मिळतं. करंजीला बिया असतात, त्या बियांचं ऑइल घ्यायचं आणि करंजीच्या पानांचा तुम्ही त्यात म्हणजे करंजीची पानं, पेरूची पानं, निरगुडीची पानं, ही 3 पानं तुम्ही एकत्र करून त्याचा लगदा तयार करायचं. त्यात ते थोडंसं ऑइल घालायचं आणि ह्या ऑइलनं, ह्या लगद्यानं जर समजा तुम्ही मसाज करत राहिला त्याला, तर बऱ्यापैकी तुमचे म्हणजे जिममधल्या मुलांना सुद्धा बघा की इकडं वगैरे असे ते स्ट्रेच मार्क येतात. हो, बॉडी वाढल्यामुळं काय झाल्यामुळं, तर ते स्ट्रेच मार्क असो किंवा आफ्टर डिलेव्हरी स्त्रियांना पोटावरती वगैरे स्ट्रेच मार्क राहतात किंवा पोट कमी होत नाही त्याच्यातून, ते स्ट्रेच मार्क वाढल्यामुळं याच्यामुळं पोटाला ते दिसायला पण त्यांना आवडत नसतं कुणालाही. आता बघा की बॉडी बिल्डर आहे पण ते स्ट्रेच मार्क असतील तर ते त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे मलम वगैरे लावून ते बुजवून येतात. पण हे आपण कायमस्वरूपी घालवू शकतो जर हे 3 पानं एकत्र केला तुम्ही आणि त्याच्यातून त्या लगद्यात जर समजा तुम्ही ते करंजीचं तेल घालून त्यानं जर मसाज करत राहिलात तर बऱ्यात बरे तुमचे स्ट्रेच मार्क हे निघून जातील. थोडा वेळ लागेल पण 100% निघून जाऊ शकतात. आपण त्याचा प्रयोग करायला हरकत नाही सर. निश्चितपणे खूप छान अशी माहिती. पुन्हा एकदा आजच्या विषयाच्या निमित्तानं सुद्धा त्वचेबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. त्वचेच्या ज्या वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत, मग त्या कधी सीझन्सनुसार येणाऱ्या असतील म्हणा किंवा काही जन्मजात असणाऱ्या असतील म्हणा, पण त्वचा ही खूप सुंदर, कारण जसं नेहमी म्हटलं जातं की अंतर्मन सुंदर तर असायलाच पाहिजे, पण तशीच त्वचासुद्धा सुंदर असायला पाहिजे. बाह्य सौंदर्य याला खूप महत्त्व असतं. आपलं प्रेझेंटेशन असतं. आपण अनेक ठिकाणी करिअर करत असतो. सिनेमा, चित्रपटसारखं क्षेत्र आहे किंवा आमचं टी व्हीचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तर खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात की स्किन खूप छान असायला लागते, दिसणं खूप छान असायला लागतं. शारीरिक सौंदर्य अनेक करिअरशी रिलेट करतं. बोलताना सुद्धा बघा ना, आपण एकमेकांची जेव्हा कम्युनिकेट होतो त्यावेळेला दिसणारा समोरची व्यक्ती जर खूप छान असेल, सुंदर असेल, तर आपल्याला सुद्धा बोलायला खूप छान वाटतं. सो काळजी घेणं निसर्गानं दिलेली ही गोष्ट आहे, आपल्याला दैवी देणगी आहे, त्याच्यामुळे काळजी घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे सर जसं सांगतायत की घरगुती उपचार करा, घरगुती उपचार करा. कारण जुनी लोकं जर आपण सगळेजण बघा ना, बघायचो पूर्वीचे लोकं किती सुंदर असायची. त्यामुळे हे जे निसर्गोपचार आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे सरांचं मार्गदर्शन नक्की घ्या, त्यांच्याकडून माहिती घ्या. उपचार तर आहेतच, पण सरांकडे माहितीचा खजिना आहे, तोही तुम्ही उलगडून बघा. त्यामुळे तुम्हाला निश्चितपणानं खूप छान पद्धतीचा सपोर्ट मिळू शकेल आणि घरगुतीच या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला एक छान रिलॅक्स मिळेल. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. सरांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. स्क्रीनवरती नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता. वेळ होते छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. एक छोटासा ब्रेक. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. त्वचेच्या समस्या आणि त्याच्यावरचे जे घरगुती उपचार आहेत याविषयी आपण चर्चा करतोय आणि श्री स्वागत तोडकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आत्ता आणखीन एक वेगळी समस्या, ती म्हणजे टाचांची. टाचांवरती बघा अनेक वेळेला आपल्याला चिरा पडलेल्या दिसतात, भेगा पडलेल्या दिसतात आणि त्याने पण अनेक जण हैराण असतात. आमच्या भगिनी तर अनेक वेळेला त्या बिचाऱ्या अनेक वेळेला ते पाण्यात वगैरे असतात, त्याच्यामुळे पण होत असेल. पण ह्या टाचा फुटणे हा जो, कारण पायांचं सौंदर्य पण खूप महत्त्वाची गोष्ट असते, त्यामुळे त्याच्यावरती आता आपल्याला काय करता येईल का ते सांगा. नाही, स्त्रियांचं सौंदर्य हे सगळीकडं बघितलं जातं, पण टाचांच्या मध्ये तर खूपच असतं. बरोबर. कारण पण ह्याच्या पाठीमागं मेन कारण असतं ना, तर ते पुन्हा सांगेन की मी उष्णतेमुळे होतंय. मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की उष्णता कंट्रोलमध्ये ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि हे लोक ठेवत नाही आहेत, ही काळजी घेत नाहीत. मी सांगायला गेलो तर सगळ्याच प्रकारचं जर समजा आपल्याला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मेन म्हणजे वर्षातून एकदा तरी कमसे कम तुम्ही तुमची बॉडी सर्व्हिसिंग करत चला. कारण उष्णता, पित्त कंट्रोलमध्ये राहिलं तर खरंच सौंदर्य चांगलं राहतं, पूर्ण स्किन आपली चांगली राहते, त्वचा चांगली राहते. पण आपण काय करतो की दरवर्षी आपण गाडीची काळजी घेतो, आपल्याकडं 60-70 हजार रुपयाची टू व्हीलर असेल त्याची काळजी घेतो आणि 10-15 लाख रुपयाची 10-15 लाखाची गाडी असेल तर तिची तर खूपच काळजी घेतो आपण, 4 व्हीलरची. पण
हे 10-15 लाखापेक्षा कितीतरी मोलाचं आणि कितीतरी महत्त्वाचं आणि कितीतरी अनमोल असं आपलं शरीर आहे, ह्याची मात्र काळजी घेत नाही. आपण गाडीचं सर्व्हिसिंग महिन्याच्या महिन्याला करतो, पण बॉडीचं सर्व्हिसिंग करत नाही आणि त्याच्यातून मग उष्णता पित्त वाढत जातं. जर खरंच सांगेन तुम्हाला, जर विनंती करतो की या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग करून घेणं खरंच खूप गरजेचं असतं. हिवाळ्यापेक्षा आणि पावसाळ्यापेक्षा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर सर्व्हिसिंग केलात बॉडीचं, म्हणजे या दिवसात बघा की पाणी भरपूर पिऊन नळ वगैरे फुगलेले असतात, आपण म्हणतो की पाण्याने नळ फुगले वगैरे, तर हा सगळा प्रकार या दिवसामध्ये आपण काढून टाकू शकतो. याच्यासाठी मी घरगुती उपाय सांगेन तुम्हाला. घरगुती उपायामध्ये 3 दिवस सलग ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, रात्री तुम्हाला समजा झोपेत जाग आली तरीसुद्धा पाणी प्यायचं नाही, तुम्ही ताकच प्यायचं. पातळ मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर 3 दिवस ताक पिलात तर बऱ्यापैकी उष्णता पित्त कंट्रोलमध्ये राहतं आणि त्याच्यातून स्किन तुमची चांगली राहते. उष्णता निघून गेल्यामुळे टाचांचं फुटणं वगैरे असेल किंवा ड्राय स्किन असेल, पिंपल्स असतील, ओव्हरऑल सगळी जर काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला बॉडी सर्व्हिसिंगला ऑप्शन नाही. आणि कसं असतं की हे 3 दिवस उपाशी राहणं किंवा 5 लिटरच्या पुढं ताक पिणं हे काही लोकांना जमत नसतं, बरोबर. किंवा तेवढा वेळ नसतो, किंवा मग 3 दिवस घरी, तिथून पुढे 2 दिवस विकनेस राहिलेला असतो. तर ते करता येईल तर खरंच तुम्ही करा. मी कृपा करून पुन्हा सांगेन, तुम्ही घरच्या घरीच करा. आणि अगदीच जर ह्यात काय नाही वाटलं तर तुम्ही बघा की माझ्याकडं म्हणजे सुजीवनी लिक्विड म्हणून मिळतं, अच्छा, किंवा हेल्थ संजीवनी म्हणून मिळतं. तर ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी घेऊन तुम्ही तुमच्या बॉडीचं सर्व्हिसिंग करू शकता. सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये त्याचं 20 ml घ्यायचं, प्यायचं. साखर मीठ घातलं सरबतासारखी टेस्ट लागते त्याला, पण ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांनी ते काही साखर वगैरे घेऊ नये. पण ते जर तुम्ही सकाळी एकदाच घ्यायचं, ह्याला कुठल्याही प्रकारचं पथ्य पाणी नाही, ह्याला कोणत्याही प्रकारे तुम्हाला विकनेस येणार नाही. 2-3 दिवसापासून तुमचा कोटा साफ होत जातो. पोटामध्ये अडकलेले ब्लॅकेज ब्राउनिश कलरचे सगळे जे काही म्हणजे घाण असेल तर ती तुम्हाला जाताना मोशन वाटे सगळी जाणवायला लागेल, दिसायला लागेल. आणि ह्याच्यातून बघा चेहऱ्यावरती तेज यायला लागेल. माणसाच्या चेहऱ्यावरती तेज येतं कधी, जेव्हा त्याचा कोटा साफ व्यवस्थित होतो तेव्हा तो बघा रिलॅक्स होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी विनंती करेन की तुम्ही जर उष्णता पित्त कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, घालवा, तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल, तुम्हाला ग्लो सगळ्याच त्वचेला आणायचं असेल तर बॉडी सर्व्हिसिंगला ऑप्शन नाही, तर हे तुम्ही करू शकता. आणि आता राहिला टाचेचा प्रश्न, हे काय 3-4 दिवसामध्ये आपण त्या भेगा घालवू शकतो. मी असं चॅलेंजिंग बोलतो कारण ते अनुभव आहेत. एका दिवसात एका ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला त्याचा फरक जाणवणार. साधं मेणबत्तीचं मेण घ्यायचं, मेणबत्तीचं मेण, त्याच्यात गोडं तेल किंवा खोबरेल तेलही चालू शकतं, पण गोडं तेल असेल तर सगळ्यात बेस्ट. दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आणि ते वितळवायचं. त्या तेलामध्ये ती मेणबत्ती वितळवायची, असा चटचट आवाज यायला लागतो, बंद करून टाकायचं. तेव्हा नंतर त्याची ती बाजूला ठेवलात की क्रीम तयार होते व्हाईट कलरची. ती क्रीम घ्यायची, टाचेला लावायची रात्री झोपताना. सकाळी तुम्ही उठल्याबरोबर बघायचं की तुम्हाला टाचेच्या मध्ये किती फरक जाणवते. हे 4-5 दिवस केलात ना तुम्ही, 3-4 दिवसामध्ये तुम्हाला खूपच चांगला फरक जाणवेल. जर 8 दिवस केला तर टाचा पूर्ण व्यवस्थित तुमच्या प्लेन दिसायला लागतात. हातांना वगैरे पण भेगा पडतात बघा. भांडी वगैरे धुणाऱ्या स्त्रियांना, माता भगिनींना किंवा घरी असणाऱ्यांना सुद्धा उष्णतेमुळे होतात, तिथंही लावायला हरकत नाही. तुम्हाला खरंच हे सगळ्यावरती चालतं. हे तसं मल्टीपर्पज आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला समजा कुठं जर सोयरॅसिस टाईप जर असेल स्किनला, कारण हा फार मोठा प्रश्न आहे सोयरॅसिस वगैरे, आपण वाटल्यास त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू शकतो. बरोबर. पण कसं आहे की खूप महत्त्वाचं आहे. सोयरॅसिस सारख्या असेल तर त्या लोकांना म्हणजे खरंच लोक जवळ पण घेत नाहीत. असं आहे, बघायला पण ते दिसायला पण बेकार दिसतं. स्वतःच्या घरची लोक जवळ घेत नाहीत. तर त्यांनी नक्की सगळ्यांनी बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. छोट्या तुमच्याकडे जर त्वचेला काय जर विकार असतील आणि ते पुढं सोयरॅसिसमध्ये कन्वर्ट होऊ नये किंवा जाऊ नये असं वाटत असेल तर उष्णता पित्त नक्की कंट्रोलमध्ये ठेवा, मी विनंती करतो. आणि कोणत्याही प्रकारे असू दे, घरगुती उपचारांनी करा, सुजीवनी लिक्विड घेऊन करा किंवा अजून तुम्ही हेल्थ संजीवनी घेऊन करा, काहीही घेऊन करा तुम्ही, किंवा पंचकर्मा करून करा, पण वर्षातून एकदा तरी कमसे कम स्वतःची बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. त्याला पर्याय नाही आहे खरं सांगायचं तर. सगळ्याच बाकीच्या आजारांपासून पण आपण दूर राहू शकतो, पण बॉडी आता ऑइल बदली नाही केलं तर गाडी खराब होतेच की, किती दिवस टिकणार आहे. आणि ते बॉडीचं सर्व्हिसिंग का करत नाहीत लोक कळत नाही मला. म्हणजे जास्त नसतो, 1200 रुपये 1200-1300 रुपयाच्या आसपास खर्च येतो वर्षाला. म्हणजे महिन्याला आपण 1200 रुपये 1300 रुपये जरी पकडलं तर आपण महिन्याला 110 रुपये स्वतःवरती नाही का खर्च करू शकत.
110 रुपये आपण करू शकत नाही, परमेश्वराने एवढा अनमोल दिलेला आहे, तर ते करावं असं मला वाटते नेहमी. आणि सर खरंच प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि काळजी घ्या. उन्हाळ्याच्या दिवसात तरी नक्की काळजी घ्या तुम्ही. खूप छान असं मार्गदर्शन सरांचं आजच्या विषयाच्या निमित्तानं त्वचेच्या समस्या आणि त्याच्यावरचे हे जे छोटे छोटे घरगुती उपचार आहेत त्याविषयी आपल्याला सरांनी खूप छान अशी माहिती दिली आहे, टिप्स दिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या शरीराकरता आपण एवढा वेळ तरी निश्चितपणानं काढू शकतो, त्याच्यासाठी प्लॅनिंग करू शकतो. ते कसं करायचं, काय करायचं, त्याकरता मार्गदर्शन हवं असेल, माहिती हवी असेल, किंवा हे उपचार जे आहेत जे सर आत्ता आपल्याला सांगतायत, मला माहिती आहे की 20-22 मिनिटांच्या छोट्याशा एपिसोडमधून सगळं डिटेल सांगता येत नाही, पण तरीसुद्धा त्याचा एक भाग जो असतो की स्वतः जाऊन सरांना भेटणं, स्वतः जाऊन त्यांच्यासमोर बसणं आणि तुम्हाला जो काही त्रास होतो आहे तो त्यांना सांगणं हे खूप महत्त्वाचे असतं. आणि त्याच्यातूनच तुम्हाला, कारण व्यक्ती परत्वे आजार बदलत जातो, वेगळ्या प्रत्येकाची जी शरीर रचना असते ती वेगळी असते, त्याच्यामुळे आजार जरी तोच असला तरी त्याच्यानुसार त्याचे इफेक्ट जाणवत असतात. त्यामुळे हे मार्गदर्शन तुम्ही निश्चित करून घेऊ शकता. स्क्रीनवरती सरांचे जे नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद.